बॉलिवूडचा नवाब आणि पटौदी कुटुंबाचा वारसा असलेला सैफ अली खान आपल्या घरातच हल्ल्याचा शिकार झाला। चाकूने त्याच्यावर 6 वार करण्यात आले, त्यातील 2 वार हे अत्यंत खोलवर होते। पण सैफ अली खानवर मध्यरात्री हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती। विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले, मात्र घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली। तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीम स्थापना करण्यात आल्या, तर मुंबई पोलिसांच्या 7 टीम तयार करण्यात आल्या। सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणी एकूण 15 टीमकडून तपास करण्यात येत होत्या। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि आरोपीच्या शोधात सुरुवात केली। पोलीस आणि सूत्रांच्या माहितीप्रमाणे ज्या व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात चोरी करून हल्ला केला तो सराईत गुन्हेगार असू शकतो। पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात अनेक पुरावे सापडले आहेत, त्या आधारे पोलिसांनी या आरोपीचं लोकेशन ही ट्रेस केल्याची माहिती दिली। हा चोरटा मुंबईतील प्रभादेवी या भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानुसार पोलिसांनी तपास करत चोरट्याला ताब्यात घेतले आणि सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे। पण ताब्यात घेतलेला व्यक्ती कोण आहे या संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचा। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या त्रासदायक आजारांवर मात करण्यासाठी एकमेव नाव डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा,